दलित वस्तीचा निधी दलित वस्तीसाठीच वापरावा, इतरत्र वळू नये, अशी भूमिका जर अकोल्याच्या आंबेडकरी नेते गजानन कांबळे यांनी घेतली असेल तर स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांना राग येण्याचं कारण काय? 3 सुरक्षा गार्ड सस्पेंड केलेत, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त केलंय. ही कोणती दादागिरी, ही कोणती सत्तेची मस्ती आहे? आंबेडकरी चळवळीतला नेता म्हणून गजानन कांबळे महाराष्ट्राला परिचित आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि दलित वस्तीचा निधी जर 1 रुपया जरी अकोला महानगरपालिकेत इतरत्र वळवलेला जर कळवला तर स्थायी समिती सभापती गाठ पॅंथर्स, एवढं लक्षात ठेवा. तात्काळ गजानन कांबळे यांची माफी मागून सस्पेंड केलेल्या कर्मचाऱ्याला रुजू करा, अन्यथा महानगरपालिकेवर ताकदीने आल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. किती महानगरपालिका नियमात चालली हे काढायला लावू नका. ते नगरसेवक पती आहेत, त्यांना चळवळीची जाण आहे, दलितांच्या प्रश्नाची त्यांना जाणीव आहे, म्हणून ते तुम्हाला बोललेत. आणि तुम्ही कांबळे फांबळे आम्ही ओळखत नाही अशा पद्धतीची दादागिरीची भाषा करणार. काय नियम चालतो महानगरपालिकेत काढायला वेळ लागणार नाही. सगळे सीसीटीव्ही मागू, कोण कुठं कसा घुसतो हे दाखवायला महाराष्ट्राला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे गजानन कांबळे यांची माफी या स्थायी समिती सभापतीने मागितली पाहिजे. आणि याद राखा, जर महानगरपालिकेत 1 रुपया जरी दलित वस्तीचा इतरत्र वळवलेलं कळालं तर त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. तात्काळ याच्यामध्ये गजानन कांबळे यांना एकटं समजण्याचं काम अकोला महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी करू नये. संपूर्ण महाराष्ट्र अकोल्यामध्ये उतरून त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल. तुम्ही एका दलित नेत्याचा अपमान करताय. त्यांनी जर दलित वस्तीसाठी जरा त्या ठिकाणी भूमिका घेतली असेल, दलित वस्तीचा निधी इतरत्र वळू नका म्हणलं असेल, म्हणून तुम्ही त्याला टार्गेट करणार, अवमानित करणार, हाकलून देण्याची भाषा करणार. हे लक्षात ठेवा. या अशा पद्धतीने वागणं योग्य नाही. काय नियम चालतो आणि काय नाही हे काढायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे जे काही सुरक्षा गार्ड सस्पेंड केलेत ते गरीब आहेत, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करू नका. त्यांना तात्काळ रुजू करावं आणि त्या ठिकाणी गजानन कांबळे यांची माफी मागून दलित वस्ती सुधार योजनेचा निधी इतरत्र वळणार नाही याची ग्वाही द्यावी. आता या सगळ्या प्रकरणाचा पाठलाग मी स्वतः केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने मी देतोय.